नमस्कार मंडळी, मी आपला डी एन साबळे. मी आज आलेलो आहोत ढोकळे कोलशेत रोडवरती ॲस्पेन लॅव्हेंडर नावाचं कॉम्प्लेक्स आहे, त्या ठिकाणी आलेलो आहोत. आणि ॲस्पेन लॅव्हेंडर हे कॉम्प्लेक्स ठाणा स्टेशनपासून साधारणतः 6 किलोमीटर अंतरावरती आहे. खूप सुंदर आणि चांगला 2 BHK फ्लॅट मी तुम्हाला दाखवणार आहोत. तर तो 2 BHK फ्लॅट जो आहे तो ढोकळे कोलशेत रोडला आहे, जिथे नमो सेंट्रल पार्क आहे त्याच्या बाजूलाच आहे. आज मी मिडल लावत नाही, मिडल लावत होतो. मिडलची मला खूप आवड होती मिडल लावण्यासाठी, आणि मला त्या मिडल लावण्यापाठीमागे एक कारण होतं की बाबा तुमची फसवणूक माझ्याकडनं कोणती गोष्ट होणार नाही. कारण मी एक रिटायर्ड आर्मी पर्सन आहे आणि मला ते फक्त लोकांना चांगला माझ्याकडनं विश्वास जावा ह्याच त्याच्या पाठीमागचं कारण होतं. अदरवाईज मार्केटिंग करणे किंवा हा प्रकार माझा काहीही नव्हता. जी माहिती मी देतोय ती ओरिजिनल आणि खूप चांगली देतोय ह्याच्या पाठीमागचा हाच उद्देश होता. पण मला असं वाटतं मी मिडल लावत होतो ते कोणाला जास्त लोकांना त्याच्यावरती खूप ऑब्जेक्शन्स आले की बाबा नाही तुम्ही लावलं नाही पाहिजे असं वगैरे वगैरे. स्वतः तर मी थांबवले, काढले. तर आज जो आपण फ्लॅट बघायला आलेलो आहोत, ज्यावेळेला आपण आतमध्ये एंट्री करतो त्यावेळेला तुम्ही बघितलं असेल याच्या पाठीमागे हा खूप मोठा पॅसेज जो आहे तो आपल्याला खूप मोठा वापरायला मिळतो. म्हणजे एवढी मोठी जागा तुम्हाला घराच्या बाहेर वापरायला मिळते. आणि त्याच्यानंतर हा तुमचा हॉल असणार आहे. जर हॉलची साईज जरी तुम्ही बघितली तर साधारणतः 2.5 फुटाची ही फरशी आहे. तर 2.5 आणि हे 5, 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20 आणि 5 25 फूट ही असं आहे. आणि जवळजवळ 5 आणि 5 10 आणि 5 10 12 13 फूट रुंदीचा हा हॉल आहे. आणि त्याच्यानंतर ह्या साईडला आलात तर इमिडिएटली तुम्हाला किचन मिळते. जे किचन बघितलं तुम्ही तर प्रशस्त आणि चांगलं मोठं किचन आहे, जिथे गॅसची पाईपलाईन वगैरे सगळी नक्की आलेली आहे. आणि जर तुम्ही गॅसमधनं जर व्ह्यू बघितला तर इकडला व्ह्यू तुम्हाला खूप सुंदर असा झाडे वगैरे तुम्हाला बघायला नक्की मिळतं. सध्या इकडे डेव्हलपमेंट नाही आहे, भविष्यात येऊ शकते, पण सध्या तर नक्कीच नाही आहे. त्यानंतर ज्यावेळेला आपण हॉलमध्ये असू, हॉलला तुम्हाला संध्याकाळचं ऊन हे प्रॉपरली तुमच्या घरामध्ये संध्याकाळचं ऊन येते, सकाळचं येत नाही आहे. आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेला तो हॉल संपतो तर हॉलच्या नंतर जेव्हा आपण बेडरूम ह्या साईडला आलो तर बेडरूम येतं. ते बेडरूमची मोठी साईज आहे. म्हणजे आजचे घर आणि हे घर ह्याच्यामध्ये फरक आहे. तुम्हाला कार्पेट वाईज जर बघितलं तर 560चा हा कार्पेट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कॉमन बेडरूम किती मोठा आहे. कारण की चांगला बनवलेला फ्लॅट आहे आणि याची किंमतही खूप चांगली आहे. म्हणजे किंमतीचा जर कंपॅरिझन केलं तर खूप चांगली किंमत आहे. त्याच्यानंतर हे तुमचं वॉशरूम असणार आहे. रिसेलचा फ्लॅट आहे, त्यामुळे चांगला फ्लॅट आहे. साधारणतः 26 माळ्याची ही बिल्डिंग असणार आहे. ह्याच्यात 1st फ्लोअर टू 26 फ्लोअर अशी बिल्डिंग आहे. आता हे आपलं शेवटचं एक मास्टर बेडरूम बाकी आहे, जे तुम्ही बघू शकता. हेही खूप प्रशस्त आहे. प्रशस्त म्हणजे ह्या साईडला तुम्ही कम्प्लिटली वॉलड्रॉप लावू शकता, मोठी जागा आहे. आणि अधिक जी साईज जर बघितली विथ वॉलड्रॉप जर तुम्ही बघितलं तर 5 आणि 10 आणि 15 जवळजवळ 16 फूट तुमचं हे असं लांबी आहे. आणि जवळजवळ 10 आणि पुढचे हे 12 फूट ह्या रुंदी आहे. तर त्या पद्धतीचं. आणि ह्या साईडला तुम्ही जर आला तर याचं मास्टर बेडरूमचं हे वॉशरूम आहे. आणि ह्या साईडला जर बघितलं तर ह्या साईडला पण जागा ऑलरेडी याच्यामध्ये आहे. सो हा फ्लॅट जो आहे ना तो साधारणतः ओनरचं कोटिंग जे आहे ते 87 लाख रुपये कोटिंग आहे. 87 लाखामध्ये आपण ह्याच्यामध्ये किंमत कमी करणार आहोत. जर कमी बजेटचा कोणाला घर कोलशेत रोडवरती हवं असेल तर मला असं वाटतं हे त्यांच्यासाठी खूप चांगली डील असेल. तर आपण हा रिसेलचा फ्लॅट बघू शकता. मी तुम्हाला चावी माझ्याकडेच पडली, मी तुम्हाला ती नक्की दाखवू शकतो. मला असं वाटतं हा जर फ्लॅट बघायचा असेल तर मला फोन करा. भविष्यात माझे अजून मी रिसेल फ्लॅट जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न नक्की करतो आहे. तर माझे व्हिडिओ तुम्ही बघत राहा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर मिळवून देण्याचं मी नक्की काम करू शकतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.